हॅलो एव्हरीवन, आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेल बघितलं असेल किंवा व्हिडिओचं टायटल बघितलं असेल की महाट्रान्सकोची जी एक्झाम आहे ह्या एक्झामसाठी आता शेवटचे 15 दिवस उरलेले आहेत आणि या 15 दिवसांमध्ये नक्की काय करायला पाहिजे, कोणता ॲप्रोच आपला असला पाहिजे जेणेकरून माझं प्रिपरेशन मी एका इफेक्टिव्ह वेने कंप्लीट करेल. काल परवापासून BMCचा रिझल्ट लागला. BMCच्या रिझल्टमध्ये अनेक जणांचं सिलेक्शन झालं नाही. अशा विद्यार्थ्यांचे अनेक कॉल्स येत आहे, मेसेजेस येत आहे. प्रत्येकाला रिप्लाय करणं, प्रत्येकाचा कॉल रिसीव करणं थोडं वेळेनुसार ॲडजस्ट होत नाही आहे. बऱ्याच जणांसोबत बोलणं झालेलं आहे. ज्यांच्यासोबत बाकी आहे त्यांनी कृपया मेसेज करून ठेवा. मी जेव्हा मेसेज सीन करेल तेव्हा तुम्हाला कॉल बॅक करेल, कारण मिस कॉल्स खाली निघून जातात. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्याच विद्यार्थ्यांचा जो कॉमन प्रश्न होता, ज्यांच्यासोबत बोलणं झालं की सर सिली मिस्टेक्स झाल्या, कुठे चुकलं समजलं नाही, मग आता महाट्रान्सकोचा पेपर एकदम व्यवस्थित द्यायचा आहे, त्याविषयी थोडंसं गाईड करा. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे की महाट्रान्सकोची जी एक्झाम आहे ह्या महाट्रान्सकोच्या एक्झामसाठी शेवटच्या 15 दिवसांमध्ये काय करायला पाहिजे. पहिली गोष्ट, तुम्ही जे करत आहात ते कंटिन्यू ठेवा. ठीक आहे, मी तुम्हाला जे सांगणार आहे, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी जी सांगणार आहे 15 दिवसांची, 15 दिवसामध्ये अशा कोणत्याच एक्झामची स्ट्रॅटेजी नसते की ज्यामुळे तुमची एक्झाम क्रॅक होते. बट मी जे सांगणार आहे हे सांगणार आहे तुमचं जे प्रिपरेशन आहे, तुमचा जो वे आहे, या वेमधून तुम्हाला कशा पद्धतीनं मॅक्झिमम आउटपुट काढायचं आहे याबद्दल मी आज बोलणार आहे. मी बोलणार आहे एक्झाम रेडी कसं व्हायचं याबद्दल. व्हॉट इज मीन बाय एक्झाम रेडी? एक्झाम रेडी म्हणजे तुम्हाला तुमचा पेपर कसा अटेम्प्ट करायचा आहे याबद्दल मी आज बोलणार आहे. कारण तुम्ही तुमचं प्रिपरेशन टेक्निकलचं व्यवस्थित करताय, रिजनिंग ॲप्टिट्यूडचं व्यवस्थित करताय. मी जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्याबद्दल आज बोलणार आहे. कारण पेपरचं स्वरूप जर बघितलं तुम्ही महाट्रान्सकोच्या, तर महाट्रान्सकोच्या पेपरला एकूण 130 क्वेश्चन्स आहेत. एकूण 130 क्वेश्चन आहे आणि वेळ जो आहे तुमचा 120 मिनिट आहे. म्हणजे पर क्वेश्चन तुम्हाला लेस दॅन 1 मिनिट मिळतो आहे. एका प्रश्न सॉल्व करण्यासाठी 1 मिनिटापेक्षा कमी वेळ मिळतो आहे. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला क्वेश्चन्स सॉल्व करत असताना 130च्या 130 क्वेश्चन्स करेक्टली सॉल्व करणं ही प्रॅक्टिकली इम्पॉसिबल गोष्ट आहे, तुमचं स्पीड कितीही चांगलं असलं तरी. ही पहिली गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. ठीक आहे, यामध्ये मग थोडंसं ॲनालाइज करून जर बघितलं आपण, तर टेक्निकलचे तुमचे 50 प्रश्न आहेत, यानी याला मार्क्स 110 आहेत. मराठीचे 20 प्रश्न, मार्क्स 10. रिजनिंगचे 40 प्रश्न आणि मार्क्स 20. आणि ॲप्टिट्यूडचे 20 प्रश्न आणि मार्क्स 10. हे खालचं सेक्शन जर बघितलं तर पर क्वेश्चन फक्त 0.5 मार्क आहे. आणि टेक्निकल सेक्शन जर बघितलं तर तुमचे 50 क्वेश्चनला 110 मार्क्स आहेत, म्हणजे 1पेक्षा जास्त मार्क आहेत टेक्निकलसाठी. मग या ठिकाणी तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे पुढच्या 15 दिवसांसाठी, की मला पेपर सॉल्व कसा करायचा आहे हे सगळ्यात पहिले तुम्हाला डिसाईड करायचं आहे. सर पेपर सॉल्व करायचा म्हणजे काय? तुम्ही काय करता किंवा आपण जनरली काय करतो, डायरेक्ट एक्झामला ॲपियर होतो. तुम्ही, मला माहिती आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत, सॉल्व करता आहात, MCQ प्रॅक्टिस केलेली आहे, ती अजूनही तुमची चालू आहे, तुम्ही रिव्हिजन करताय. ठीक आहे, बट सगळ्यात मेजर गोष्ट जी मिसिंग दिसते सगळ्या विद्यार्थ्यांसोबत बोलल्यानंतर, मी हे सगळ्या विद्यार्थ्यांचं कॉमन मत सांगतो आहे. जे काही बोलतो आहे हे मी माझा एक्सपिरियन्स नाही बोलत आहे. जेवढ्या विद्यार्थ्यांनी कालपासून फोन केले त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या याच्यामधनं जी गोष्ट कन्क्लूड होऊन आली ती मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. की सगळ्यांचा एक प्रॉब्लेम आहे की आपण एक्झाम रेडी नसतो. म्हणजे पेपर आला, मी पहिला प्रश्न विचारला की तुम्ही पेपर सॉल्व कसा करता? काय नाही सर, पहिल्या क्वेश्चनपासून शेवटच्या क्वेश्चनपर्यंत सॉल्व करत जातो. पहिल्या क्वेश्चनपासून शेवटच्या क्वेश्चनपर्यंत सॉल्व करत जाताना काय होतं याविषयी अगोदर बोलतो. एक लक्षात घ्या, सपोज तुमचे 1, 2, 3, 4 आणि हे एंडला तुमचे 50 प्रश्न आहेत टेक्निकलचे, बरोबर? हे तुम्ही सॉल्व करायला घेतले. पहिला क्वेश्चन जो होता तो एकदम इझी क्वेश्चन होता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलेलं तो व्हॉट इज अ व्हॉइड रेशो. तुम्हाला माहिती आहे व्हॉइड रेशो इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड आहे. हे आन्सर देण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटापेक्षा कमी वेळ लागला. इज इट करेक्ट? येस सर. दुसरा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन सर एक न्यूमेरिकल आलं. एक असं न्यूमेरिकल ज्याचा फॉर्म्युला तुम्हाला नोन आहे, ते न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व करता येणार आहे. बट ते न्यूमेरिकल सॉल्व याला लागला लेस दॅन 1 मिनिट. याला सॉल्व करण्यासाठी 2 ते 3 मिनिटांचा वेळ लागणार आहे. तिसरं न्यूमेरिकल सॉल्व केलं, हे न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी पुन्हा 2 ते 3 मिनिटांचा वेळ लागणार. चौथं न्यूमेरिकल आहे सपोज, हे 2 ते 3 मिनिटांचा वेळ लागणार. सपोज इथे 3 न्यूमेरिकल आले,
तुम्ही काय केलं, ऑन ॲन ॲव्हरेज 3, 3, 6, 3, 9, 1, 10 मिनिट, 10 मिनिटामध्ये 4 प्रश्न सॉल्व्ह केले. असे जर न्यूमेरिकलमध्ये असणारे क्वेश्चन्स तुम्ही एंडपर्यंत जात असताना करत गेले तर तुमचं काय होतं माहिती, कॉन्फिडन्स लो कुठे होतो, इथे तुम्ही चेक करता 10 मिनिटात 4 प्रश्न सॉल्व्ह झाले. कारण नजर ही टायमरवरती नक्की असते एक्झाममध्ये, हे सगळ्यांना माहिती आहे. मग इथे तुमचा कॉन्फिडन्स लो व्हायला लागतो आणि तुम्ही काय करता माहिती आहे मला, अजून तुम्ही काय करणार, रिजनिंग ॲप्टिट्यूड आणि मराठीचे मिळून असे तुम्हाला अजून हे तुमच्या इकडे येऊया आपण, कुठे इकडे, हे तुमचे अजून 80 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आणि 80 क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्ही स्वतःच्या माइंडला सांगतात मला टेक्निकल हे फास्ट सॉल्व्ह करावं लागेल, मला स्पीड वाढवावा लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला हे स्पीड इन्क्रीज करायला लावता, हे स्पीड ज्यावेळेस तुम्ही स्वतःला इन्क्रीज करायला लावता, त्यामुळे तुमच्या सिली मिस्टेक्स 100% होतात. BMCमध्ये अनेक मुलं असे आहे सर 60+ स्कोर एक्सपेक्टेड होता, सर 40च आला, इव्हन 30च्या बिलोसुद्धा आलेला आहे ज्यांना 60+ एक्सपेक्टेड होता अशा विद्यार्थ्यांना. ठीक आहे. सो ह्या सिली मिस्टेक्स काय की सर पेपर का मी फास्टमध्ये सॉल्व्ह केला, कारण मला रिझनिंग सॉल्व्ह करायचं होतं म्हणून मी टेक्निकल जोरात सॉल्व्ह केलं. आता पहिला प्रश्न स्वतःला हा विचारायचा, जो टॉपिक तुमचा स्ट्रॉंग आहे त्या टॉपिकला तुम्ही एकदम घाईमध्ये सॉल्व्ह करताय, तिथे सिली मिस्टेक्स करताय. रिजनिंगला वेळ लागणार आहे हे माहिती असूनही तुम्ही रिजनिंगसाठी म्हणून वेळ काढताय, मग रिजनिंगला वेळ लागतोय, तिथे एखाद्या पझलमध्ये अडकले, तिथे तुम्ही रॉंग सॉल्व्ह करताय, इथं तुम्ही तुमचा स्कोर लो करताय. इकडे एक लक्षात घ्या ना, तुम्ही ज्यावेळेस टेक्निकलचे 50 प्रश्न करणार आहात त्यावेळेस तुम्हाला 110 मार्क मिळणार आहेत. ज्यावेळेस तुम्ही रिजनिंग आणि ॲप्टिट्यूडसाठी जो वेळ काढताय याचे तुम्ही 60 क्वेश्चन करणार आहात त्यावेळेस तुम्हाला दोघांचे मिळून फक्त 30 मार्क मिळत आहे. प्रॅक्टिकली जर बघितलं तर हे 60 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी 70 ते 80 मिनिटांचा वेळ हा रिक्वायर्ड आहे, कितीही विद्यार्थ्याचा अभ्यास चांगला असला तरी. 70 ते 80 मिनिटांचा वेळ देऊन तुम्हाला 30 मार्क्स मिळणार आहे. इकडे तुम्हाला 50 क्वेश्चन सपोज तुम्ही 70-80 मिनिटात करताय तर तुम्हाला 110 मार्क्स इथे मिळणार आहेत. मग तुम्हाला याच्यासाठी वेळ काढण्यासाठी तुम्हाला इकडे फास्ट करून मिस्टेक्स करायच्या आहे का, कारण तुम्ही कितीही फास्ट केलं आणि हे टोटल अटेम्प्ट जरी केले तरी इकडे मार्क्स तुम्हाला 30 आहेत. ही गोष्ट आधी समजून घ्या. मग सर बेस्ट अटेम्प्ट कसा करायचा पेपर, काय करायचं की जेणेकरून आम्ही ही चूक करणार नाही. पेपर अटेम्प्ट करण्यासाठी मग बघा मी काय सांगतो स्ट्रॅटेजी, इकडे लक्ष द्या. ही स्ट्रॅटेजी जी आहे ही 1-2 ते पण सांगतो कसं हिच्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल तुमच्या पेपरमध्ये पहिला क्वेश्चन जो आहे, पहिला क्वेश्चन व्हॉल्यूम ऑफ व्हाईट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड होता, मध्ये 1, 2, 3 न्यूमेरिकल होते. 5वा प्रश्न जो होता बाळांनो, हा 5वा प्रश्न अगेन सोपा होता, कोइफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी विचारला असेल. वेल ग्रेडेड सँडकाठी काय आहे, वेल ग्रेडेड ग्रॅव्हलसाठी आहे. मी हे फॉर एक्झाम्पल घेतो, याचा आन्सर देखील तुम्हाला लगेच रीड केल्या लेस दॅन 1 मिनिट रिक्वायर्ड आहे, बरोबर. असे मिक्स क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये येणार. ज्यावेळेस तुम्ही पेपर अटेम्प्ट करताय ती जी विंडो असते, ह्या विंडोला इथे तुम्हाला 4 अशा पद्धतीने दिसतात. एक असतात अटेम्प्टेड, जो अटेम्प्ट केला तो ग्रीन होतो. एक असतो मार्क फॉर रिव्ह्यू, तो पर्पल होतो. आणि एक जो अटेम्प्ट केला नाही तो रेड होतो, बरोबर. काय करायचं आहे, पहिला क्वेश्चन रीड केला, ॲन्सर येतं आहे, अटेम्प्ट करा, पुढे जा, तो क्वेश्चन ग्रीन होऊन जाईल. दुसरा क्वेश्चन दिसलं न्यूमेरिकल आहे, सॉल्व करता येतं आहे, बट त्यामध्ये वेळ लागणार आहे, काय करा, मार्क फॉर रिव्ह्यू करा, पर्पल होऊन जाईल. ॲट द एंड 50 प्रश्न होईपर्यंत तुमच्याकडे ग्रीन, पर्पल, जो मार्क फॉर रिव्ह्यू येतं आहे मला, बट काय करायचं आहे, मी ते नंतर सॉल्व करणार आहे, पर्पल, आणि एक ज्याच्याविषयी वाचलंच नाही आहे असं रेड, हे 3 तुम्हाला ब्लॉक इथे दिसतील. ठीक आहे. 50 प्रश्न ज्यावेळेस तुम्ही सॉल्व कराल, मॅक्सिमम 20 न्यूमेरिकल येतील, हार्डली 15 येतील, बट आपण पकडूया 20 येतील. सपोज 20 न्यूमेरिकल आले, तुमचे हे 30 क्वेश्चन जे आहे, प्रत्येक क्वेश्चनला जर लेस दॅन 1 मिनिट लागत असेल तर तुमचे हे 25 मिनिटातच 30 प्रश्न होणार आहे. म्हणजे तुम्ही जिकडे 60 क्वेश्चन सॉल्व करून 70-80 मिनिटामध्ये तुमचे 30 मार्क फिक्स करत होते, इकडे मोर दॅन 30 मार्क्स मिळते तुम्हाला 25 to 30 मिनिट्समध्ये. बट हे केव्हा, जेव्हा तुम्ही सगळे जे मला येतं आहे ते अगोदर मी सॉल्व करेल. याला म्हणायचं राऊंड 1. याला काय नाव द्यायचं, याला नाव द्यायचं राऊंड 1. सर मग राऊंड 2 मध्ये काय करूया, राऊंड 2 मध्ये जे मार्क फॉर रिव्ह्यू केलं, राऊंड 2 स्टार्ट करण्याच्या अगोदर 25 सेकंद 10 सेकंद स्वतःला समजावून सांगायचं, 25 मिनिटामध्ये मी 30 क्वेश्चन सॉल्व केले, किंवा 30 मिनिटांमध्ये. इथे घाई करत नाही आहे, ते मला माहिती आहे, वेळ लागणारच नाही आहे ना. मी 25-30 मिनिटामध्ये माझे 30+ मार्क फिक्स केलेले आहे, पेपर चांगला जातोय, कारण हे जे तुम्हाला येत होतं ते आहे. राऊंड 2 मध्ये पर्पलवाले घ्या न्यूमेरिकल,
मग परत किती न्यूमेरिकल उरलेले आहेत ते न्यूमेरिकल जे जे येतात एकदम शांतपणे सॉल्व करा. शांतपणे का सॉल्व करा? कारण तुम्ही जो टाईम वाचवत होते की टेक्निकलचे नंतरचे इझी क्वेश्चन झाले पाहिजेत, ते सुटायला नकोत, हा टाईम तुमचा वाचलेला आहे किंवा तो ऑलरेडी कव्हर झालेला आहे, जो टाईम तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करताना वाचवायचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे सिली मिस्टेक्स करत होते. ज्यावेळेस तुम्ही अगोदर न्यूमेरिकल सॉल्व करतात 2 गोष्टी होतात. पहिली गोष्ट, न्यूमेरिकल सॉल्व करताना बॅक ऑफ द माइंड चालू असतं की बाकीचे पुढचे वन लाइनर क्वेश्चन सुटायला नको, चुकायला नको, म्हणून न्यूमेरिकलमध्ये थोडीफार सिली मिस्टेक करून देता, ब्लंडर करून देता. दुसरी गोष्ट, बाकीचे जे क्वेश्चन आहे त्याला टाईम कमी असल्यामुळे मागचे, तिथे तुम्ही सिली मिस्टेक करतात, ए ऐवजी बी सिलेक्ट करतात, स्टेटमेंट रीड करत नाही, सोपे क्वेश्चन चुकून देतात. म्हणून जे येतंय, जे सोपे क्वेश्चन्स आहेत ते डन करून टाकले, आता त्याच्याकडे बघायची गरज नाही. पेपरवरला फक्त न्यूमेरिकल्स असतील किंवा थोडा टाईम लागणारे क्वेश्चन्स असतील, असे क्वेश्चन्स सेकंड राऊंडमध्ये सॉल्व करा. सेकंड राऊंडमध्ये मग तुम्ही शांत चित्ताने काय करू शकता, पेपर अटेम्प्ट करू शकतात बाळांनो. हे टेक्निकलचा पेपर एकदम शांतपणे कव्हर करायचा आहे. 50 क्वेश्चन कव्हर करा, 110 मार्क अगोदर फिक्स करा. हे टोटल होणार नाही, बट जेवढे होतील तेवढे. मग त्यानंतर काय काय, रेडवाले रेड राहू द्या. त्यानंतर तुम्ही मराठीच्या सेक्शनकडे या, कारण रिजनिंग आणि ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन हे सॉल्व करायचे आहेत. मराठीचं जे सेक्शन आहे, हे मराठीचं सेक्शन फक्त रीड करायचं. ॲन्सर येत असेल तर तुम्ही ते लिहिणार, ॲन्सर येत नसेल तर नाही लिहिणार. ओके, म्हणजे इथे पण एका क्वेश्चनला 1 मिनिट, हार्डली लेस दॅन 1 मिनिट किंवा हार्डली 1 पेक्षा थोडासा जास्त मिनिट लागणार आहे मराठीसाठी. सो सेकंड नंबरला तुम्हाला मराठी सेक्शन अटेम्प्ट करायचं आहे. त्यानंतर येऊया आपण रिजनिंग आणि ॲप्टिट्यूडकडे बाळांनो. सर मग हे रिजनिंग आणि ॲप्टिट्यूडचं काय करायचं सांगता का? सांगतो. रिजनिंग आणि ॲप्टिट्यूड, ज्या मुलांचं रिजनिंग स्ट्रॉंग आहे त्यांनी हे निवडायचं, ज्यांचं ॲप्टिट्यूड स्ट्रॉंग आहे त्यांनी ॲप्टिट्यूड अगोदर घ्यायचं. याचं रिझन सांगतो. ॲप्टिट्यूड म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, मॅथ्स आहे. काय आहे इथे? मॅथ्स आहे. मॅथ्स असल्यामुळे जर तुम्हाला फॉर्म्युला नोन आहे आणि जर स्टेप्स माहिती आहे तर त्याचं ॲन्सर हे येतं म्हणजे येतंच. बरोबर? काय सांगतोय मी? जर तुम्हाला फॉर्म्युला नोन आहे आणि स्टेप्स माहिती आहे तर त्याचं ॲन्सर हे येतंच आणि ते ऑप्शनमध्ये असतं देखील. रिजनिंगचं काय होतं बाळांनो? रिजनिंग तुम्ही सॉल्व करायला घेतात, सिटिंग अरेंजमेंट असेल, पझल असेल, तर हे पझल सॉल्व करता करता काय होतं रिजनिंगचं, मध्येच आपण स्टक होऊन जातो. काय होतं? स्टक होऊन जातो. ते पझल बसत नाही व्यवस्थित, किंवा सिटिंग अरेंजमेंट करता करता हा व्यक्ती इकडे आहे की तिकडे आहे हे करता करता आपण ब्लंडर करायला लागतो. प्रेशर क्रिएट होतं, इथे प्रेशर क्रिएट होतं. म्हणून ज्यांचं ॲप्टिट्यूड स्ट्रॉंग आहे, ज्यांचं मॅथ्स पार्ट असेल, त्यांनी हे ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन्स प्रायोरिटी नंबर 3 वरती करायचे. सिक्वेन्स नंबर 3 वरती कोणते क्वेश्चन करायचे तुम्हाला? ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन ह्या 3 नंबरवर करायचे. मग रिजनिंगमध्ये आल्यानंतर काय करायचं? जर सर मोठं पझल असेल, स्किप करा. पझल अगोदर हात लावू नका. ब्लड रिलेशनचे न्यूमेरिकल सॉल्व करा. ब्लड रिलेशन नंतर तुमचं डिरेक्शन असेल, डिरेक्शनवरती असतील रिजनिंगचे क्वेश्चन, सिटिंग अरेंजमेंटवरती क्वेश्चन असतील 1 लाइनर, ते क्वेश्चन्स अगोदर सॉल्व करा. कारण पझलमध्ये वेळ आपल्याला घालवायचा नाही आहे. म्हणजे हे तुमचं टेक्निक आहे तुमचा स्कोर मॅक्झिमाइज करण्याची. ह्या सिम्पल वेने काय करा, पेपर अटेम्प्ट करा. आणि उगीच जास्त पेपर अटेम्प्ट करायचा म्हणून निगेटिव्ह मार्क्स घेऊन येऊ नका. ठीक आहे? हा सिक्वेन्स तुम्हाला आय होप समजला असेल की का गरजेचा आहे. मी सिक्वेन्स परत एकदा इकडे लिहितो, बघा, लक्ष द्या. सर परत एकदा सिक्वेन्स लिहा. 1 नंबरला मी सॉल्व करेल टेक्निकल मध्ये मी पेपर अटेम्प्ट करेल राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये. याविषयी मी अजून बोलणार आहे. सेकंड मी सॉल्व करेल मराठी सेकंड करेल. थर्ड वन, ज्यांचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड स्ट्रॉंग आहे, ॲप्टीस ज्यांचं स्ट्रॉंग आहे ते सॉल्व करतील ॲप्टी म्हणजे मॅथ्स. 4th नंबरला रिजनिंग, आणि रिजनिंगमध्ये क्वेश्चन्स कोणते, जे क्वेश्चन्स इझिली सॉल्व होतात, 1 लाइनर टाईप क्वेश्चन्स, ते क्वेश्चन्स. पझलला मी शेवटी हात लावेल. ह्या पद्धतीने तुम्हाला पेपर अटेम्प्ट करायचा आहे. सर तुम्ही कशाविषयी बोलणार होते? राऊंड 1 राऊंड 2 विषयी बोलणार होते. हे तयार झाला डेटा, ही तयार झाली थिअरी करावी लागते ॲप्लाय. ही गोष्ट मला खरोखर पेपरला जमेल का, की राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये पेपर मी सॉल्व करू शकतो? बऱ्याच जणांनी ही प्रॅक्टिस याच्या आधी केलेली नसेल. ज्यांचं सिलेक्शन झालं आहे BMCमध्ये, ज्या विद्यार्थ्यांसोबत मी बोलायचो त्या विद्यार्थ्यांनी हे राऊंडमध्ये पेपर सॉल्व केलेले आहेत. मी तुम्हाला काय सांगतोय, राऊंड 1 आणि राऊंड 2, ह्या राऊंड 1 आणि राऊंड 2ची स्ट्रॅटेजी तुम्हाला 10 दिवसामध्ये ॲडॅप्ट करायला जमेल का, हे स्वतःला अगोदर विचारा. मग हेच विचारून कसं समजेल सर आम्हाला जमते की नाही, हे करावं लागेल चेक.
आणि हे चेक करण्यासाठी काय यूज करावं लागेल, हे चेक करण्यासाठी यूज करावी लागेल फुल लेंथ टेस्ट सिरीज. काय यूज करावी लागेल, फुल लेंथ टेस्ट सिरीज. कारण डायरेक्ट एक्झामला तुम्ही हे करायला गेले ना, तिथे तुम्ही परत विचार करत बसाल, अरे हे काहीतरी कन्फ्युजन होते, राऊंड 1 कोणता सोडू कोणता धरू क्वेश्चन. हे एक्झामच्या दिवशी कुणीही ट्राय करणार नाही. जे फुल लेंथ टेस्ट सिरीज देऊन एक्झामला जाणार आहेत तेच लोक हा राऊंड 1 राऊंड 2चं लॉजिक ट्राय करणार आहेत. नाहीतर तुम्ही जे आधीपासून करताय तेच करा, उगाच कन्फ्यूज व्हाल. मग सर फुल लेंथ टेस्ट सिरीज कोणत्या देऊ याविषयी थोडं गाईड करा. पहिली गोष्ट, टेस्ट सिरीज का द्यायची असते. जेवढ्या पण विद्यार्थ्यांसोबत बोललो BMCच्या, ज्यांचं सिलेक्शन नाही झालेलं, सर आम्ही टेस्ट सिरीज नाही दिली. का नाही दिली, सर लो स्कोर आला की डिमोटिवेटेड होतं. बाळांनो, एक्झामला लो स्कोर येऊन सिलेक्शन न घेण्यापेक्षा आधी तुमचा स्कोर 20 आला 30 आला, त्याला काय मॅटर आहे, त्या स्कोरवर तुमचं सिलेक्शन डिपेंडंट आहे का, नाही. उलट तिथून तुम्हाला कळतं की माझ्या बाकीच्या एवढ्या कन्सेप्ट अजून वीक आहे, अजून माझ्याकडे 15 दिवस आहे, मी ते इम्प्रूव्ह करू शकतो. मग टेस्ट सिरीज यासाठी द्यायची आहे. कशासाठी द्यायची आहे, टेस्ट सिरीज. का द्यायची टेस्ट सिरीज, टेस्ट सिरीज द्यायची आहे हे लॉजिक बसतं की नाही हे चेक करायला. 120 मिनिटामध्ये ॲक्च्युअलमध्ये किती क्वेश्चन्स सॉल्व होतात, नंबर ऑफ क्वेश्चन्स किती सॉल्व होतात हे चेक करायला. टेक्निकलला किती वेळ लागतो हे चेक करायला. रिझनिंग ॲप्टिट्यूडला उरलेल्या वेळात किती रिझनिंग ॲप्टिट्यूड मॅक्झिमम सॉल्व होऊ शकतं हे चेक करायला. हे नाही की क्वेश्चन चुकू द्या. लक्षात येईल की सिली मिस्टेक होत आहे टाईमच्या प्रेशरमुळे. कधी, एक्झामच्या आधी. इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल, सर शांतपणे पेपर सॉल्व करावा लागेल. कसा शांतपणे पेपर सॉल्व करणार, सर राऊंड 1 राऊंड 2चं लॉजिक यूज करणार. बट हे करण्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज ही द्यावी लागेल. मग सर राऊंड 1 राऊंड 2चं लॉजिक चेक करायचं आहे, अशा सिक्वेन्समध्ये पेपर सॉल्व करायचं आहे. टेस्ट सिरीज तुम्हाला माहिती आहे, टेक्स्टबुकच्या आता टेक्स्टबुक जे आहे या टेक्स्टबुकने 5 फुल लेंथ टेस्ट सिरीज महाट्रान्सकोच्या काय केलेलं आहे, रिलीज केलेलं आहे. या 5 टेस्ट सिरीज तुम्ही सगळ्यांनी द्यायच्या आहे. उरलेले पुढच्या 30 जूनपर्यंत. कधीपर्यंत, 30 जूनपर्यंत महाट्रान्सकोच्या 5 फुल लेंथ टेस्ट सिरीज प्रत्येकाने द्यायच्या आहे. आज 20 तारीख आहे. प्रत्येक दिवसाआड एक टेस्ट दिली तर ह्या 5ही टेस्ट कंप्लीट होतील. पहिल्या टेस्टमध्ये हे लॉजिक यूज करून बघा, जर जमतंय, वाटतंय इम्प्रूव्हमेंट होण्याचा स्कोप आहे, दुसऱ्या टेस्टमध्येही हेच लॉजिक यूज करा. अजून स्कोर इम्प्रूव्ह होण्याचा चान्सेस वाटत आहे की नाही हे लॉजिक खरंच एकदम करेक्ट बसतं आहे, बरोबर, तर ते लॉजिक तिसऱ्या टेस्टमध्ये यूज करा. पहिल्या 2 टेस्टमध्ये हे लॉजिक नाही बसत आहे, सर मला नाही आहे याची सवय, सोडून द्या. तुमचा जो परंपरागत मार्ग आहे टेस्ट देण्याचा, क्वेश्चन पेपर सॉल्व करण्याचा, तो यूज करा. बट त्या पद्धतीनं मॅक्झिमाइज करण्याचा ट्राय करा. हे जमत असेल तर करा. बट जे विद्यार्थी मागच्या 2-3 महिन्यापासून हे लॉजिक यूज करताय राऊंड 1 राऊंड 2चं युनिट वाईज टेस्ट देऊन, त्या विद्यार्थ्यांसाठी हे डिफिकल्ट नाही आहे, पहिली गोष्ट. ठीक आहे. मग पुढे येतो की 30 जूनपर्यंत तुम्हाला दिवसाआड एक टेस्ट द्यायची. सर अजून इतर अकॅडमीज ज्या असतील, कोणतेही अकॅडमीज ज्यांनी टेस्ट सिरीज रिलीज केलेल्या आहेत, कोणत्या, फुल लेंथ टेस्ट सिरीज घेऊन टाका. त्यामध्ये क्वेश्चन्स क्वालिटी चांगलेच असतात. सगळेजण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स किंवा याचं मिक्स करून नवीन क्वेश्चन्स बनवतात. क्वेश्चन चांगले असतात. त्यामुळे टेस्ट सिरीज सर ह्या अकॅडमीची घेऊ की त्या अकॅडमीची हा क्वेश्चन विचारू नका. तुम्ही किती टेस्ट सॉल्व करू शकतात त्यावर डिपेंडंट आहे. तुम्हाला 10 दिवस 10 टेस्ट सॉल्व करायच्या आहे, अजून 5 टेस्ट सिरीज दुसऱ्या अकॅडमीच्या घ्या. तुम्हाला जास्त टेस्ट द्यायचा आहे, अजून टेस्ट सिरीज घ्या. टेस्ट सिरीज क्वेश्चन आणि मार्क्ससाठी द्यायची नाही आहे. टेस्ट सिरीज मला 120 मिनिटामध्ये किती क्वेश्चन्स करेक्ट सॉल्व करता येत आहे यासाठी द्यायची आहे. ठीक आहे. माझे टाईम प्रेशर मला हँडल करता येतं आहे का यासाठी द्यायची. म्हणून घेऊन टाका. ज्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत त्या टेस्ट सिरीज घेऊन टाका. पुढे 30 जूनपर्यंत मग सर आमचा प्लॅन काय असला पाहिजे, पुढच्या 10 दिवसांमध्ये, पुढच्या 10 डेजमध्ये तुम्हाला ह्या टेस्ट सिरीज संपवायच्या आहे. प्लस तुम्ही सब्जेक्ट रिवाईज करा. ह्या सब्जेक्टचे डेली 70, 80, 100 जेवढे पॉसिबल आहे तेवढे MCQ सॉल्व करा तुमच्या वेळेनुसार. एक सब्जेक्ट संपवला की त्या सब्जेक्टचे 70 ते 100 क्वेश्चन्स हे सॉल्व करायचे. सब्जेक्ट वाईज टेस्ट पण टेक्स्टबुकवरती अवेलेबल आहे. नसतील टेस्ट घ्यायच्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करा. बट MCQ रोज एवढे MCQ सॉल्व करण्याची तुमच्या मेंदूला शेवटच्या दिवसांमध्ये सवय ठेवा. सब्जेक्ट घ्यायचा, रिवाईज करायचा. छोटे सब्जेक्ट एका दिवशी 2 रिवाईज होतील, मोठा सब्जेक्ट 1 रिवाईज होईल. दुसरी गोष्ट, हा सब्जेक्ट रिवाईज करताना किंवा टेस्ट देताना असं लक्षात येईल की काही फॅक्च्युअल डेटा आहे. सर काय आहे, फॅक्च्युअल डेटा आहे. काही तुमच्यावाला फॉर्म्युलेज आहेत. फॅक्च्युअल डेटामध्ये मग स्टँडर्ड टेबल, जसं वॉटर स्टँडर्ड टेबल, ड्रिंकिंग वॉटरचे स्टँडर्ड्स, त्यानंतर IS कोडच्या व्हॅल्यूज, हे टेबल्स सर लक्षात नाही राहते.
सर लक्षात नाही आहे, म्हणजे रीड केल्यावर आठवतं बट प्रॉपर लक्षात नाही आहे, पाठ करावं लागेल. मग तो सब्जेक्ट रिवाईज करताना ते पाठ करू नका. काय होईल, त्यामध्ये तुम्ही टाईम कराल, पुढचा सब्जेक्ट एक्सटेंड होईल, रिव्हिजनसाठी टाईम वाढून जाईल. मग सर ते काय करू, त्याला रेड पेनने मार्क करून ठेवा की हा टेबल पाठ करायचा बाकी. 30 जूनपर्यंत रिव्हिजन संपून घ्या. जेवढं रेड पेनने मार्क केलं आहे 1 आणि 2 जुलैला हे रेड पेनने मार्क केलेलं याचं पाठांतर करा. याचं काय करा, रट्टा मारा. याचा रट्टा मारा. हे रट्टा मारायचं का आहे, कारण 1 जुलैला तुम्ही ज्याचा रट्टा मारला ते तुम्हाला 6 जुलैला 100% आठवेल. आज जर रट्टा मारला तर कदाचित आठवणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की रेड पेनने मार्क करून ठेवा, 1-2 जुलैला त्याचा रट्टा मारा. दुसरी गोष्ट, टेक्निकलचे 70-80 असे MCQ सॉल्व करत असताना दररोज 20 ते 30 प्रश्न, ह्या पण टेस्ट अवेलेबल आहेत, 20-30 प्रश्नांच्या टेक्स्ट बुकच्या आहे, दुसऱ्या अकॅडमिकच्या मिळत असतील घेऊन टाका. हे जे 20 ते 30 प्रश्न आहेत, हे 20 ते 30 प्रश्न डेली रिजनिंग ॲप्टिट्यूड तुमचं जे स्ट्रॉंग आहे तशा पद्धतीनं ते सॉल्व करा. रोज 20 ते 30 प्रश्न. 30 जूनपर्यंत सगळे सब्जेक्टची रिव्हिजन संपवण्याचा, एक रिव्हिजन देण्याचा ट्राय करा 10 दिवसांमध्ये. ह्याच वेने काय, दररोज एक सब्जेक्ट, त्याचे 70 ते 80 प्रश्न, उरलेला डेटाला रेड पेनने मार्किंग आणि हे ॲप्टिट्यूडचे, आणि प्रत्येक दिवसाआड एक फुल लेंथ टेस्ट देताना पेपर कसा अप्रोच करायचे, त्याचं लॉजिक बसतं की नाही हे चेक करायचं आहे. मग 1 जुलै 2 जुलैला तुम्हाला सांगितलं, हे व्हेरी करेल, प्रत्येकाचं व्हेरी करेल, कुणाचं एका दिवसात होईल, कुणाचं 2 दिवसात होईल. हा डेटा पाठ करा. 3, 4, 5 तारीख तुमच्याकडे आहे. परत एकदा वीक सब्जेक्ट्स असतील, जे सब्जेक्ट्स तुम्हाला कमजोर वाटतात, जे सब्जेक्ट ह्या 10 दिवसामध्ये तुमचे रिवाईज नाही झाले, किंवा ज्या सब्जेक्टचे फॉर्म्युले तुम्ही परत विसरतात, हे सब्जेक्ट ओव्हरलुक करा. पटपट पेजेस रीड करा. टेस्ट सिरीजमध्ये काही गोष्टी होत्या ज्या तुम्हाला कन्सेप्च्युअल वाटल्या, येऊ शकतात एक्झामला, त्या गोष्टींची रिव्हिजन करा. अशा पद्धतीने तुमचा स्टडी मॅनेज करा. अजून एक महत्त्वाची गोष्ट उरली, तुमचं मराठी. ज्या लोकांचं मराठी स्ट्रॉंग आहे त्या लोकांनी एक्झामच्या 1 दिवस आधी ग्रामर केलं तरी चालेल. याच्या आधी जर मराठीचा चांगला अभ्यास केलेला असेल तर एक्झामच्या 1 दिवस आधी मराठीचं ग्रामर रीड करा, त्याचे एक्झाम्पल्स बघा आणि एक्झाम्पला. थोडं मराठी वीक असेल तर मराठी रोज थोडा टाईम द्या. रोज थोडा केला, पुढच्या 15 दिवसात मराठी पण काय होईल, संपून जाईल. हा एक प्लान आहे, जो प्लान मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला सांगतोय. मला तरी याच्यामध्ये काही असं वाटत नाही आहे की काही राहिलं असेल. ठीक आहे, एकदम व्यवस्थित तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे. दिवसाचं 10-12 तास जेवढा अभ्यास करता, अभ्यास उद्यापासून कोणीही टाईम वाईज करणार नाही आहे. पहिली गोष्ट की 4 तास अभ्यास, 2 तास अभ्यास नाही. सब्जेक्ट वाईज टार्गेट सब्जेक्टचं असलं पाहिजे. हां, एखाद्या दिवशी 12 तास लागत आहे, करा 10 तास, 12 तास लागत आहे, करा 12 तास, शेवटचे दिवस आहेत. ठीक आहे, टेस्ट देण्याचा ट्राय, जेव्हा एक्झाम असते दुपारच्या वेळेमध्ये देण्याचा ट्राय करा टेस्ट देण्याचा. बट टार्गेट हे तुमचं सब्जेक्ट वाईज असलं पाहिजे. 10 दिवस आहे, डिव्हाइड करा पर सब्जेक्टला किती वेळ मिळतोय. काही सब्जेक्ट एका दिवसात 2 संपतील हे मला माहिती, छोटे सब्जेक्ट तुम्ही खूप जास्त रिवाईज केलेले आहे. टार्गेट बनवा, एका सब्जेक्टला किती दिवस लागतील, त्या पद्धतीनं ते टार्गेट संपल्याशिवाय अभ्यासावरून उठू नका. ही महत्त्वाची गोष्ट. आय थिंक सगळं कव्हर झालं आहे. हा जो प्लॅन आहे, हा प्लॅन काही स्टँडर्ड प्लॅन नाही आहे की हाच फॉलो केला पाहिजे. तुमच्या विकनेसेस ओळखा, तुमच्या स्ट्रेंथ ओळखा. क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड मॅथ्स चांगलं असेल तर त्याचा अभ्यास न करता तो वेळ दुसऱ्या कशाला तरी द्या. रिजनिंग चांगलं असेल तर तो अभ्यास तुम्ही दुसऱ्या टेक्निकलसाठी, वीक सब्जेक्टसाठी देऊ शकतात. ठीक आहे, ही महत्त्वाची गोष्ट. आजचा व्हिडिओ कशासाठी होता? आजचा व्हिडिओ जेवढे पण डाऊट्स मी काल परवा विद्यार्थ्यांकडनं कॉलवरती ऐकले की महाट्रान्सकोचा पेपरसाठी काय वेगळं केलं पाहिजे, वेगळं नाही करायचं आहे, तुमचा अभ्यास कंटिन्यू करायचा आहे. फक्त तुमचा पेपर ॲप्रोच, हा पेपर ॲप्रोचचा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न डिसाईड करून जा बाळांनो. कारण तुम्हाला प्रेशरमध्ये जर काय व्हायचं नाही आहे, पॅनिक व्हायचं नाही आहे, जे बऱ्याच जणांचं झालं, सिली मिस्टेक्स करायच्या नाही आहे. तर माझा पेपर अटेम्प्ट करण्याचा जो ॲप्रोच हा आहे, हा ॲप्रोच अगोदर ठरलेला पाहिजे. हां, तुम्ही त्याला स्टिक नाही राहू शकत एक्झामच्या दिवशी पूर्णपणे, बट एक बॅक ऑफ द माइंड असतं की चला सोपे क्वेश्चन सॉल्व केले, न्यूमेरिकल सॉल्व करायला वेळ मिळेल. ठीक आहे. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी जे प्रिपरेशन करतात त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच जणांनी कालपासून कॉल केलेले आहेत, खूप सारे मेसेजेस पण आलेले आहेत माझ्याकडे. मी मेसेज बघतोय आणि कॉल करतोय, म्हणून मेसेज करून ठेवा. मी डेफिनेटली तुम्हाला कॉल बॅक करेल. थोडा वेळ लागेल कारण खूप कॉल्स आहेत वगैरे, बाकीच्या पण गोष्टी आहेत, बट मी कॉल बॅक करेल. फक्त मेसेज करून ठेवा. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. बट आय थिंक तुमचे जे डाऊट्स असतील ते ह्या व्हिडिओमध्ये बऱ्या प्रकारे क्लिअर झाले असतील. व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब